मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात धोधो पाऊस कोसळत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र अशा पद्धतीनं अगदी हलक्या स्वरूपाचा फवारा मागच्या 2-3 दिवसापासून येतो. ढग जे आहे ते दाटून येतात, पण पाऊसच मोठ्या प्रमाणात येत नाही असं सगळं चित्र आहे. एकूणच जर बघितलं गेलं तर वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये केवळ 17% इतकाच पाऊस अद्यापपर्यंत झाला आहे. त्यामुळं अनेक भागामध्ये जर बघितलं गेलं तर पेरणीचं क्षेत्र कमी झालेलं आहे. एकूण जर बघायला गेलं तर आतापर्यंत केवळ 40% क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं गेलं तर एकूण 7,61,574 हेक्टरवर पेरणी प्रस्तावित असते, पण आतापर्यंत केवळ 40% क्षेत्रावर पेरण्या झाल्यामुळे इतर भागातल्या पेरण्या ज्या आहेत त्या खोळंबलेल्या आहेत. जूनच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करता आल्या नाहीत. आतापर्यंत सगळ्या पेरण्या होणं अपेक्षित होतं, पण एल निनोचा प्रभाव जर बघितला गेला तर पाऊस काळ यंदा कमी होईल अशा पद्धतीचं सातत्यानं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात येत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या पावसाची प्रतीक्षा आता सुद्धा शेतकऱ्यांना लागलेली आहे. मोठा पाऊस जर झाला तर पेरणी जी आहे ती 100% क्षेत्रावर होईल अशा पद्धतीची सगळी आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावेळेस जर बघितलं गेलं तर पेरणीची घाई केली नाही, पण अद्यापपर्यंत पाऊस मोठा नसल्यामुळं ह्या सगळ्या पेरण्या खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे भरपूर पाऊस बरसावा अशा पद्धतीची प्रतीक्षा अद्याप शेतकऱ्यांना लागलेली आहे. विजय जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.